हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, इंडिया पोस्ट GDSची 28,000ची वॅकन्सीची फॉर्म भरण्यात आले होते. त्या फॉर्ममध्ये 10वीच्या बेसिसवर सिलेक्शन होणार होतं. ठीक आहे. त्याची आता पहिली मेरिट लिस्ट लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे इन्फॉर्मेशन दिली आहे की 28,000 वॅकन्सीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले होते. ठीक आहे. ऑल ओव्हर द इंडिया म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये ग्रामीण डाकसेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर यांची वॅकन्सी होती. ठीक आहे. त्याचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. ठीक आहे. जसं तुम्ही पाहू शकता मेरिट लिस्ट लागली आहे. तर आपण आता महाराष्ट्राचे पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता सगळ्या स्टेटची PDF देण्यात आलेली आहे. आपण महाराष्ट्राची पाहू. हे PDF ओपन होत आहे. तुम्ही पाहू शकता हे PDF आहे ऑफिशियल ज्यांची शॉर्टलिस्ट झालेली आहे. येथे एक हे दिली आहे की शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शूड गेट देअर डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड ॲट द डिव्हिजनल ऑफिस ऑफ द डिव्हिजन बिफोर 23 मार्च 2026. म्हणजे जे लोक शॉर्टलिस्ट झाले आहे त्यांनी आपल्या डिव्हिजनल बोर्डच्या ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल आणि दोन सेट ऑफ फोटोकॉपी घेऊन जायचे. आपण वरवर पाहून घेऊ किती पर्सेंटेज सिलेक्शन झाले आहे. तुम्ही पाहू शकता इथे पर्सेंटेज ऑफ मार्क्स नॉर्मली 90+ वाल्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. कमीही पाहिले तर 92% दिसले मला. तुम्ही पाहू शकता 90+ वाल्यांचे सिलेक्शन झालं आहे. जे तुम्ही ना फॉर्म भरला असेल. ठीक आहे. तर तुम्ही हे PDF ओपन करून पहा. इंडिया पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. जर तुम्हाला PDF भेटत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ होता इंडिया पोस्ट GDSबद्दल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही सर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.